गोरखपूरहून मुंबईला जात असलेल्या ट्रेनमधील S5 कोचमध्ये दोन मुली बसून मुंबईला जात होत्या. तितक्यात TC त्यांच्याकडे येतो आणि त्यांना तिकीट विचारतो. परंतु त्या दोघींपैकी एकीकडे तिकीट नसते. ज्याचा फायदा उचलून TC त्यांच्याशी बोलू लागतो. त्यांच्या जवळ जाऊन बसतो. काही वेळासाठी तो त्याची ड्युटी करण्यासाठी इकडे तिकडे जातो, पण तो पुन्हा त्यांच्याजवळ येऊन बसतो. तो पुन्हा पुन्हा त्यांच्या भोवतीच राहून त्यांच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होता. त्या मुलींच्या सौंदर्याने त्या TCचे भान हरपले होते. त्या TCची ड्युटी कानपूरपर्यंत संपत होती, पण त्याने मुंबईपर्यंत जाण्याचा बेत आखला होता. आणि त्या ट्रेनच्या वेगळ्या डब्यात बसलेल्या त्या मुलींच्या कुटुंबाला याबद्दल अजिबात कल्पना नव्हती की या प्रवासात नक्की काय चालू आहे. त्या TCचे सारखे सारखे येणे, त्या मुलींशी बोलणे त्या मुलींनाही आवडू लागले होते. मित्रांनो, ही एक अतिशय मनोरंजक कथा आहे. ही एक अतिशय छान कथा आहे. या व्हिडिओमधील संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल. मित्रांनो, TCचे नाव रोहित आहे आणि तिथे बसलेल्या मुलींपैकी एकीचे नाव दीपिका तर दुसरी तिची बहीण रितिका आहे. दीपिका 26 वर्षाची तर रितिका 21 वर्षाची तरुणी आहे. या दोघी मैत्रिणी मुंबईला जात होत्या. S5 कोचमध्ये असलेला TC, ज्याचे नाव रोहित आहे, तो त्यांना विचारतो की मॅडम, तिकीट दाखवा. तर त्यातील दीपिका म्हणते की सर, माझे तिकीट माझ्या सासऱ्यांकडे आहे. दीपिकाचे उत्तर ऐकून रोहित हैराण होऊन तिच्याकडे पाहतो, कारण ती कोणत्याही दृष्टीने विवाहित दिसत नव्हती. तिच्या भांगेत सिंदूर नव्हता, पायात जोडवे नव्हते, हातात चुडा नव्हता. तरीही ती असं म्हणत होती की माझं तिकीट माझ्या सासरेबुवा यांच्याकडे आहे. दीपिका सांगत होती की ते लोक B2 मध्ये बसलेले आहेत. रोहित म्हणतो की B2 हा AC डब्बा आहे. ते लोक त्यात कसे बसलेले असतील आणि मी त्यांच्याकडे कसा जाऊ शकतो? माझी ड्युटी इथे या डब्यातली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुमच्या बोलण्यावर का म्हणून विश्वास ठेवायचा? रोहितचे बोलणे ऐकून दीपिका रडण्यास सुरुवात करते. तिची बहीण रितिका म्हणते की सर, माझी बहीण अगदी खरं बोलत आहे. तिकीट त्याच लोकांकडे आहे. दीपिकाला रडताना पाहून रोहित म्हणतो की काही हरकत नाही, तुम्ही आधी शांत व्हा, मी तिकीट चेक करायला सांगतो. रोहित त्याच्या मित्राला फोन करतो, जो दुसऱ्या AC डब्यातला स्टाफ असतो, आणि त्याला सांगतो की या नावाची काही पॅसेंजर B2 मध्ये बसलेली आहेत की नाही, जरा चौकशी करून सांग मला. तेव्हा रोहितचा मित्र त्याच्या हातातील लिस्ट चेक करतो आणि सांगतो की हो सर, तुम्ही सांगितलेल्या नावांचे पॅसेंजर B2 मध्ये बसलेले आहेत. तर रोहित त्याला सांगतो की ठीक आहे, तुम्ही त्यांची तिकिटे तपासू नका, मी येऊन त्यांची तिकिटे तपासतो, कारण इथे स्लीपरमध्येही काही पॅसेंजर बसलेले आहेत ज्यांची तिकीटेही त्यांच्याकडेच आहेत. यावर त्याचा मित्र म्हणतो की ठीक आहे सर, नो प्रॉब्लेम, मी त्यांची तिकिटे तपासणार नाही. जेव्हा पुढच्या स्टेशनवर गाडी थांबते तेव्हा रोहित खाली उतरून पटापट पळत पळत B2 मध्ये जातो आणि तिथे जाऊन त्यांना विचारतो की S5 मध्ये दोन महिला बसलेल्या आहेत, त्यांचे तिकीट तुमच्याजवळ आहे का, ज्यांचे नाव दीपिका आहे? तर ते म्हणाले की हो सर, त्यांचे तिकीट माझ्याकडेच आहे. तर रोहित विचारतो की त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मुलीचे तिकीट कुठे आहे, त्यांचे तिकीट दाखवा. तर ते लोक म्हणाले की त्या मुलीची जबाबदारी आमची नाही, त्या मुलीची संपूर्ण जबाबदारी तिथे बसलेल्या आमच्या सुनबाई आहेत. आता TC संभ्रमात पडतो. त्यांच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झालेले असतात. तो त्यांच्याकडे पाहतो तर तिथे कोणताही तरुण मुलगा दिसत नाही, कारण ते लोक त्या मुलीला त्यांची सून म्हणून बोलत होते. तर मग त्यांचा मुलगा कुठे आहे? तो पाहतो तर तिथे एक 10-12 वर्षांचा मुलगा असतो आणि एक 18-19 वर्षांची मुलगी असते, आणि ते दोघे नवरा बायको असतात. या चौघांव्यतिरिक्त तिथे कोणीही इतर पाचवं दिसत नाही. या चौघांचे तिकीट देखील त्या AC डब्यातले होते. रोहित त्यांना आश्चर्याने विचारतो की सर, तुम्ही लोक AC मध्ये बसलेले आहात आणि तुमच्याच घरातील ज्या स्त्रिया आहेत, जी तुमची सून आहे, त्या स्लीपरमध्ये एकट्या वेगळ्या बसलेल्या आहेत. असं नेमकं काय झालं? तिकीट मिळालं नाही का?
हे ऐकून दीपिकाचे सासरे चिडून बोलतात की याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं आहे, आम्ही कसेही जाऊ, आणि जर आम्ही जनरल डब्यात बसून गेलो असतो तर तिथे आम्हाला विचारायला तरी आले असते का तुम्ही? तर रोहित थोडा अडखळत बोलतो की नाही, मी तर सहजच विचारत आहे. तितक्यात दीपिकाची सासू म्हणते की का, तुम्हाला ती काही बोलली का? तो रोहित म्हणतो की नाही, त्यांनी तर मला काहीच सांगितलेले नाही, पण जेव्हा मी त्यांना काही विचारले तर त्या रडू लागल्या. तेव्हा ती सासू म्हणाली की हो, ती अशीच नाटकं करते. तिची सासू असं बोलल्यावर रोहित 5 मिनिटांसाठी त्यांच्या शेजारीच असलेल्या सीटवर बसतो, त्यांना समजण्यासाठी की नक्की प्रॉब्लेम काय आहे. इतक्यात दीपिकाची सासू सांगू लागली की मुलगा तर मेला, पण ही आमच्या डोक्यावर येऊन बसली. आता आम्ही सुनेला सांभाळतच होतो की आता तिच्या बहिणीलाही सोबत घेऊन चालली आहे. आता ती तिच्या नवऱ्याला विचारते की आता तुम्हीच सांगा की काय करणार, कसं होणार? तर दीपिकाचे सासरे बोलतात की जे काही होईल ते पाहिलं जाईल. ती स्वतःच्या जबाबदारीवर तिच्या बहिणीला सोबत घेऊन जात आहे, तर ती स्वतःच तिला सांभाळणार. आपल्याला काय करायचं आहे? त्यांचे बोलणे ऐकून रोहितला आता समजले होते की प्रॉब्लेम नक्की काय आहे. त्यांचा मुलगा मरण पावला आहे आणि त्यांची सून विधवा झाली आहे. आता रोहित पुन्हा एकदा त्याच ठिकाणी येतो ज्या ठिकाणी दीपिका आणि दीपिकाची बहीण बसलेली असते. रोहितला आलेले पाहून ते थोडेसे घाबरून बसतात. रोहित त्यांच्या समोरच्या सीटवर बसतो आणि त्यांना सांगतो की मॅडम, त्यांच्याकडे तुमचे तर तिकीट आहे, पण तुमच्यासोबत असलेल्या या मॅडमचे तिकीट नाही. तर दीपिका म्हणते की हो सर, हिचे तिकीट नाही आहे. आता त्याकरता आम्हाला काय करावं लागेल? तर रोहित म्हणतो की यांचं तिकीट बनवावे लागेल. दीपिका त्याला विचारते की सर, किती पैसे होतील? तर रोहित म्हणतो की 900 रुपये होतील पेनल्टी लावून. तर दीपिका तिच्या पर्समधून काही पैसे काढते आणि काही पैसे तिच्या बहिणीकडून घेते, जे 1000 रुपये असतात. आता त्यातील 900 रुपये ती रोहितला देते. रोहित तिच्याकडून पैसे घेऊन तिला तिकीट बनवून देतो. तितक्यात तिने जेवणाची एक प्लेट ऑर्डर केलेली असते. ती प्लेट घेऊन एक माणूस तिथे येतो, पण दीपिका आता ती प्लेट कॅन्सल करते, कारण तिच्याकडे त्याला देण्यासाठी पैसे नसतात. तर तो माणूस हैराण होऊन त्यांना विचारतो की मॅडम, आत्ताच तर तुम्ही एक प्लेट ऑर्डर केली होती आणि आता कॅन्सलही करत आहात. फक्त 170 रुपये झाले आहेत. इतका लांबचा प्रवास आहे आणि तुमच्याकडे एवढेही पैसे नाहीत का? तर ती म्हणते की जे काही पैसे होते ते तिकीटासाठी दिले गेले, त्यामुळे आत्ता माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाहीत. तर प्लीज ही प्लेट कॅन्सल करा. शेजारीच उभा असलेला रोहित हे सर्व काही पाहत असतो. रोहित त्या वेंडरकडून ती प्लेट घेतो आणि दीपिकाला देतो, पण दीपिका ती प्लेट घेण्यास नकार देते. पण रोहित तिला सांगतो की जेवणाला नाही म्हणू नये, तुम्ही आधी जेवून घ्या, पैसे मी देतो. रोहित त्याच्या खिशातून पैसे काढून त्या वेंडरला देतो. तो प्लेट ठेवून निघून जातो. आता रोहितच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. रोहितला दीपिकासोबत बोलायचे होते, पण सुरुवात कुठून आणि कशी करावी हे मात्र त्याला सुचत नव्हते. दीपिकाच्या सुंदरतेने तो घायाळ झाला होता. तरीही हिम्मत करून रोहित शेवटी दीपिकाला विचारतोच की मॅडम, एक गोष्ट विचारू का? तुम्ही इथे स्लीपरमध्ये आणि ती लोक AC प्रवास करत आहेत. तुमचे तिकीट आहे, पण तुमच्या बहिणीचे नाही, असं का? तर दीपिका म्हणते की हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारायला हवा होता. तर रोहित म्हणतो की मी त्यांना याचे कारण विचारले तर ते उलट माझ्यावरच चिडले, उलट सुलट बोलू लागले. तर दीपिका म्हणाली की हो, ते असेच बोलतात. खरं तर त्यांना माझ्या बहिणीला सोबत घेऊन जायचे नव्हते, पण मी स्वतःच्या जबाबदारीवर तिला सोबत घेतले म्हणून ते रागावले आहेत. त्यांनी माझे तिकीट आधीच बुक केले होते म्हणून, नाही तर त्यांनी माझंही तिकीट काढलं नसतं. तर रोहित तिला विचारतो की मग तुम्ही तुमच्या बहिणीला सोबत का घेऊन जात आहात? तर दीपिका म्हणते की घरी गावी माझे आई वडील आणि आम्ही दोघी बहिणी आहोत. माझ्या बहिणीचे शिक्षण झाले आहे, पण गावी ते वाया जात होते, म्हणून मी तिला माझ्यासोबत घेऊन जात आहे, जेणेकरून मी तिला कॉम्प्युटर शिकून कुठे चांगल्या ठिकाणी कामाला लावून देईन.
ती तिच्या पायावर उभी राहिली की एखादं चांगले स्थळ पाहून तिचे लग्न लावून देईल. आणि ही गोष्ट त्या लोकांना पटत नाही, म्हणून ते माझ्यावर रागावले आहेत. तर रोहित दीपिकाला विचारतो की तुम्ही तुमच्या बहिणीला सोबत घेऊन जात आहात, ही गोष्ट चांगली आहे, पण तिथे गेल्यानंतर तिचा जो काही खर्च आहे तो कसा मॅनेज करणार? तर दीपिका म्हणते की मी एका ठिकाणी जॉब करते, मला 15,000 रुपये मिळतात, त्यात मी तिला एक लहान खोली भाड्याने घेऊन देईन आणि तिचा सर्व खर्च थोडा थोडा मॅनेज करेन. रोहित म्हणतो की तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारू का? तर दीपिका म्हणते की मला माहीत आहे की तुम्हाला काय विचारायचं आहे, की माझ्या नवऱ्याचं काय झालं हेच विचारायचे आहे ना तुम्हाला? रोहित म्हणतो की हो, मला हेच जाणून घ्यायचे आहे. दीपिका म्हणाली की 3 वर्षांपूर्वी माझं सुरतसोबत लग्न झालं होतं, पण त्यांना बरेच व्यसन होते, त्यात त्यांचा 2 वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आणि ते मला या जगात एकटीला सोडून गेले. बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हे पाहून रितिका रोहितला म्हणते की तुम्ही असे प्रश्न का विचारत आहात? तर रोहित उठून उभा राहतो आणि म्हणतो की माफ करा, मला तुम्हाला दुखवायचे नव्हते, मी तर सहजच विचारले होते, पण तरीही माझ्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी तुमची माफी मागतो. असे बोलून तो जातच असतो की दीपिका त्याला म्हणते की अहो, यात तुमची काय चूक आहे? हा तर माझ्या नशिबाचा खेळ आहे, तुम्ही वाईट मानून घेऊ नका. तर रोहित म्हणतो की जर तुम्हाला माहीत होतं की तुमचा नवरा व्यसनी होता तर मग तुम्ही त्याच्यासोबत लग्नच का केलं? दीपिका म्हणाली की आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की मुलगा मुंबईत राहतो, कसलीही कमी नाही, सगळं काही व्यवस्थित आहे आणि त्यांना गावातील मुलगी हवी होती जी त्यांच्या मुलाला सांभाळून घेऊ शकते. आणि इकडे माझ्या आईवडिलांनाही स्थळ चांगले वाटले, म्हणून त्यांनीही लग्नाला होकार दिला आणि अशा रीतीने आमचे लग्न झाले. पण मला आता या गोष्टींवर कोणतेही दुःख नाही, काही त्रास नाही. पण जेव्हा घरचीच लोक मला लहान लहान गोष्टींवर टोमणे मारतात तेव्हा मात्र जास्त त्रास होतो. अशा रीतीने रोहित आणि दीपिका यांच्यात चांगल्याच गप्पा रंगतात. आता ट्रेन कानपूरला पोहोचणारच होती आणि रोहितची ड्युटी तिथे संपून दुसरा टीसी तिथे ड्युटीवर येणार होता. त्यामुळे रोहित त्यांचा निरोप घेऊन प्लॅटफॉर्मवर उतरतो. त्याला जाताना पाहून दोघीही बहिणी खूप नाराज होतात. त्यांच्यात नकळत आपलेपणा निर्माण झालेला होता. तिथून रात्री ती ट्रेन सुटते. आता रात्र झालेली असल्या कारणाने सगळे झोपी जातात. या दोघी बहिणीही झोपतात. पहाटे पहाटे त्यांना जाग येते तेव्हा समोरची व्यक्ती त्यांना गुड मॉर्निंग बोलते. समोरच्या व्यक्तीला पाहून दोघीही बहिणी आश्चर्यचकित होतातच, पण सोबत खूप खुशही होतात. ती व्यक्ती म्हणजेच रोहित असतो. ते त्याला विचारतात की तुम्ही इथे? तुम्ही तर कानपूरला उतरले होते ना, तुमची ड्युटीही संपली होती. तर रोहित म्हणतो की हो, आधी मला सांगा की तुम्ही चहा नाश्ता केला की नाही? तर त्या म्हणतात की नाही अजून. तितक्यात रोहित ट्रेनमध्ये विक्रीला आलेल्या माणसाकडून सगळ्यांसाठी पॅटीस आणि चहा घेतो. सगळेजण चहा नाश्ता करतात. तेव्हा रोहित सांगतो की मला अचानक काही कामानिमित्त मुंबईला निघावे लागले, म्हणून मी कानपूरहून निघतानाच ट्रेनमध्ये धावतच चढलो. रोहित मुंबईपर्यंत आपल्यासोबत प्रवास करणार असल्याचे ऐकून दीपिकाला खूप आनंद झाला होता. आता रोहित ड्युटीवरही नव्हता, त्यामुळे तो त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारत होता. तर मध्येच तिच्या सासू सासऱ्यांकडे जाऊनही गप्पा मारायचा. असाच प्रवास करता करता रात्री 11 वाजता ती ट्रेन कुर्ला टर्मिनल्सला पोहोचली. जाता जाता रोहित दीपिकाला म्हणाला की मी आजपर्यंत इतका प्रवास केला, बऱ्याच पॅसेंजरसोबत बोलणेही झाले, पण पुन्हा कोणी कधी भेटले नाही. पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मला पुन्हा कधीतरी प्रवासात भेटावे. जर तुमची काही हरकत नसेल तर तुमचा फोन नंबर देता का? कधीतरी तुमच्यासोबत बोलण्याची इच्छा झाली की तुमच्यासोबत बोलायला. तर दीपिका म्हणते की नाही, मी माझा नंबर तर देऊ शकत नाही, पण मला तुमचा नंबर देऊन ठेवा, मी तुम्हाला फोन करीन. रोहित पटकन एका पेपरवर त्याचा फोन नंबर लिहून देतो आणि दोघेही
आपापल्या दिशेने निघून जातात. खरं तर रोहितला मुंबईला कुठेही जायचं नसतं. तो फक्त दीपिकासाठी इतक्या लांब आलेला असतो आणि त्याने 4-5 दिवसांची ऑनलाईन रजाही टाकलेली असते. म्हणूनच तो मुंबईपर्यंत त्यांच्यासोबत येतो. पण आता रोहित आणि दीपिका वेगळे झालेले असतात. रोहित घरी येऊन दिवस रात्र दीपिकाच्या फोनची वाट पाहत असतो. शेवटी 4 दिवसांनंतर रात्री 11 वाजता त्याच्या फोनची रिंग वाजते. अनोळखी नंबर पाहून तो पटकन फोन उचलतो. समोरून आवाज येतो, "कसे आहात तुम्ही?" तो आवाज दीपिकाचा असतो. दीपिकाचा आवाज ऐकून रोहितचा आनंद गगनात मावत नाही. एकमेकांची काळजी विचारल्यानंतर दीपिका त्याला विचारते की "मला माहीत आहे की तुमचं मुंबईत काहीही काम नव्हतं, तरीही तुम्ही मुंबईपर्यंत आलात. तुमची ड्युटी कानपूरलाच संपली होती. तुम्ही ट्रेनमधून खालीसुद्धा उतरला होतात, तरीही तुम्ही पुन्हा ट्रेन पकडली. यामागचं कारण काय?" तिने विचारलेल्या प्रश्नांनी रोहितच्या हृदयाची धडधड वाढली होती. तो आपल्या छातीला हात लावून तिला सांगतो की "कारण मला तुम्ही खूप आवडले आहात. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे." हे ऐकून दीपिका शांत बसते. दोघांमध्ये शांतता पसरते. काही वेळाने तिकडून दीपिकाचा हुंदके देत रडण्याचा आवाज ऐकू येतो. ती म्हणते की "मी आजपर्यंत बऱ्याचदा ट्रेनने प्रवास केला. बरीच अनोळखी लोकही भेटली. पण तुम्ही ज्या पद्धतीने आमच्यासोबत व्यवहार केला, ज्या पद्धतीने आमची मदत केली, आपलेपणा दाखवला, तसं आजपर्यंत कुणीही केलेलं नाही. जगात बऱ्याच प्रकारची माणसे भेटतात, पण तुमच्यासारखी लोक भेटायला भाग्यच लागतं. तुमच्यासोबत बोलताना, वागताना मला एकदाही जाणवलं नाही की तुम्ही परके आहात. मी तुम्हाला तिथे सांगू शकले नाही, पण आता सांगते की मलाही तुम्ही आवडू लागले आहात. माझंही तुमच्यावर प्रेम आहे." आणि ती फोन कट करते. तिला रडताना पाहून रितिका तिला विचारते की "काय झालं?" तेव्हा दीपिका तिला सांगते की "रोहित सर माझ्यासोबत लग्न करू इच्छित आहेत." हे ऐकून रितिकाला शॉक बसतो, पण सोबतच आनंदही होतो. त्यानंतर दीपिका आणि रोहित एकमेकांसोबत फोनवर बोलू लागले. एकदा दीपिकाने रोहितला विचारलेच की "मी विधवा असतानाही तुम्ही माझ्यासोबतच लग्न करण्यास तयार का झाले?" तेव्हा रोहित म्हणाला की "माझे वडील मी लहान असताना आम्हाला सोडून गेले होते. त्यानंतर मी माझ्या विधवा आईचा संघर्ष पाहिलेला आहे. आईने माझ्याकरिता दुसरे लग्न केले नाही. तिला किती लोकांनी समजवण्याचा प्रयत्न केला, पण आईने दुसरे लग्न केले नाही. तिचा एकाकीपणा, तिचे एकांतात रडणे, तिचे दुःख मी जवळून पाहिलेले आहे. तेव्हाच मी ठरवले होते की मी जर कुणासोबत लग्न केले तर एका विधवा मुलीसोबतच. आणि योगायोगाने तुला पाहता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो. शिवाय मला हे नंतर कळाले की तू विधवा आहेस, तर मी देवाचे मनापासून आभार मानले आणि हेच कारण होते की मी तुझ्या प्रेमात पडलो." 6 महिन्यांनी जेव्हा ही गोष्ट दीपिकाच्या सासूसासऱ्यांना कळाली, तेव्हा त्यांना आधी राग आला, पण त्यांनीच विचार केला की जर रोहित स्वतःहून दीपिकासोबत लग्न करण्यास तयार झाला आहे आणि तिच्याही आयुष्यात पुन्हा आनंद येईल, तर त्यांनी त्या दोघांचे लग्न लावून दिले. आणि आज त्यांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना एक मोठा मुलगा आणि लहान मुलगीसुद्धा आहे. त्यांचे खूप सुखी आणि आनंदी कुटुंब आहे. दीपिका तिच्या आई वडिलांना तर भेटायला जातेच, पण सोबतच ते कधीकधी मुंबईला तिच्या पूर्वीच्या सासू सासऱ्यांना भेटायलाही जातात. रितिका आता चांगल्या ठिकाणी जॉब करते आणि तिचेही लग्न रोहितच्या TC मित्रासोबतच झाले आहे. तेही खूप आनंदात आपले जीवन जगत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली? आपले मत नक्की मांडा. धन्यवाद.